press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम जो वे दिन भी क्या दिन थे इस पाठ को आधे सीखे थे। इसके जो आगे के भागों को देखते हैं। यहाँ कुमी की मशीन क्या हो गई थी, ख़राब हो गई थी भूगोल की, और जो भूगोल की हिस्सा यानी भूगोल के जो डिस्क इसमें जो डाली थे वो ख़राब हो गए थे। यहाँ जो एरिया के अध्यक्ष आकर इस जो मशीन को धीमी करके इस मशीन को ठीक कर दिए थे, है ना, रिपेयर कर दिए थे। इसके बाद और कुमी को उसी समय भूगोल का सबक सीखने बैठ जाना पड़ा था। देखिए, कुमी को उसी समय भूगोल का सबक सीखने बैठ जाना पड़ा था। देखिए, ये जो मशीन क्या है, ठीक होने के बाद ही भूगोल का ये जो हिस्सा है ये ठीक होने के बाद ही यहाँ क्या है, कुमी को उस मशीन के सामने जो पाठ पढ़ने के लिए भूगोल का जो सबक का मतलब क्या है, यहाँ पाठ, सबक का मतलब क्या है, पाठ। पाठ पढ़ने के लिए यहाँ जो कुमी को मशीन के सामने बैठना पड़ा था। ಅಂದರೆ ಅದು ಮಿಷಿನ್ ರಿಪೇರಿ ಆದ ತಕ್ಷಣನೇ ಅದ್ರ ಮುಂದೆನೇ ಓದೋದಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವಳು। मन ही मन वहाँ उस मशीनी अध्यापक को कोसती रही थी। देखिए, यहाँ ये जो कुमी क्या करती हैं, मन ही मन अपने मन ही ತನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇನೆ ಏನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾಳೆ, जो मशीनी अध्यापक को कोसती रही थी। कोसती का मतलब क्या है, यहाँ बुरा जो अपशब्द बोलना, अपशब्द बोलना या बुरा भला कहना, ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಹೇಳೋದು, ಮನಸಲ್ಲೇ ಬೈಕೊಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ಥರ ಬೈಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ। मन ही मन मशीनी अध्यापक को कोसती रहती, ಅಂದರೆ ಆ ಮಷೀನಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ಬೈತಾ ಇರ್ತಾಳೆ। तभी रोहित ने कुमी के सोचने के सिलसिले को तोड़ा। देखिए, तभी रोहित ने कुमी के सोचने के सिलसिले को, यहाँ जो कुमी क्या करती है, अपने जो साथ हुई जो घटना क्या है, यहाँ जो मशीनी अध्यापक के साथ अपने घर में क्या हुआ था, इस घटना को यहाँ जो रोहित के सामने शेयर कर रही थी, है ना। इसी के बाद शेयर कर रही थी ना, इसी के बाद क्या हो गई, यहाँ जो रोहित जो क्या बोल रही थी उसको रुकाता है, ಅಂದರೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾನೆ ಅವಳು ಹೇಳೋದನ್ನು। ಅವಳು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಆ ಯೋಚನೆನ ಟರ್ನ್ ಮಾಡ್ತಾನೆ। और जो तभी रोहित ने सिलसिले को जो क्रम को जो तोड़ा, बोला हाँ तब अध्यापक तो होते थे परंतु मशीन नहीं, स्त्रियां और पुरुष होते थे। देखिए, यहाँ जो कुमी के जो दादाजी ने लिखे हुए डायरी में यहाँ अध्यापक रहते थे लेकिन मशीनी अध्यापक नहीं रहते थे, स्त्रियां और पुरुष आकर जो बच्चों को पढ़ाते थे। ಅಂದರೆ ರೋಹಿತ್ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೌದು ಇಲ್ಲಿ ಏನಿರ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಮಿಷಿನ್ ಅಧ್ಯಾಪಕರು ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಮಿಷಿನ್ಗಳು ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಪಾಠ ಓದಿಸೋದಕ್ಕೆ, ಟೀಚಿಂಗ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ। ಯಾರಿರ್ತಾ ಇದ್ರು, ಸ್ತ್ರೀಯರು ಮತ್ತು ಪುರುಷರು ಇರ್ತಾ ಇದ್ರು। ಸ್ತ್ರೀಯಾ और पुरुष रहते थे, वो क्या करते थे, बच्चों को पढ़ाते थे, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರು ಓದಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। क्या कहा, कोई स्त्री या पुरुष इतने सारे विषय हमें सिखा सकता है। देखिए, क्या कहा, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ ನೀನು, यहाँ देखिए आश्चर्य प्रकट कर रही है कौन, कुमी, क्योंकि इसे आश्चर्य है कोई जो स्त्रियां और पुरुष इतने सारे विषयों को सिखाते हैं क्या, उनसे होते हैं क्या। ಯಾರಾದರೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮತ್ತು ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಅಥವಾ ಟೀಚರ್ಸ್, ನಾವಿಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಗಂಡು ಅಂದರೆ ಟೀಚರ್ಸ್ ತಗೊಳ್ಳೋಣ ಆಯಿತಾ, ಜೆಂಟ್ಸು ಮತ್ತು ಲೇಡೀಸ್ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯ ಪುರುಷ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ। ಓ टीचर्स आकर ऐसे जो हमें सिखाते हैं क्या, कोई लेडीज़ जेंट्स इतने सारे विषयों को, ಅಂದರೆ ಇಷ್ಟೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ಅವ್ರು ನಮಗೆ ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ರಾ,
ಇದು ಸಾಧ್ಯನಾ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಕಲಿಸೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಕುಮ್ಮಿ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. क्यों नहीं, वह बच्चों को सारे विषय समझाते थे, गृह कार्य देते थे और प्रश्न पूछते थे. क्यों नहीं, ಯಾಕಾಗೋದಿಲ್ಲ? और ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? क्यों नहीं, वह बच्चों को सारे विषय समझाते थे. यहाँ जो बच्चे हैं वो बच्चों को बहुत सारे विषयों को समझाते थे. वो जो विषय के एक जो टेक्स्ट के रिलेटेड, एक लेसन के रिलेटेड क्या क्या विषय इनमें जो छपे रहते हैं, इन सभी विषयों के बारे में यहाँ जो कौन, ये जो स्त्रियाँ और पुरुष या टीचर्स बच्चों को सिखाते थे, समझाते थे, पढ़ाते थे ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ರೋಹಿತ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ? और विषय सिखा सकता था. क्यों नहीं, वह बच्चों को सारे विषय समझाते थे, गृह कार्य देते थे और प्रश्न पूछते थे. अध्यापक बच्चों के घर नहीं जाते थे, बल्कि बच्चे एक विशेष भवन में जाते थे जिसे स्कूल कहते थे. देखिए यहाँ रोहित यहाँ जो इसके बारे में बोलना शुरू करता है, इसके बारे में जो वर्णन करना शुरू करता है, स्कूल कैसे रहते थे, जो यहाँ जो स्त्रियाँ पुरुष स्कूल ही आकर यहाँ जो दिए हैं आपको, जो सारे विषयों को पढ़ाते थे टीचर्स या स्त्रियाँ पुरुष बच्चों को, और समझाते थे ठीक तरह से, आमने सामने से, वो भी ठीक तरह से समझाते थे और गृह कार्य देते थे. और गृह कार्य को भी वो ही क्या करते थे? चेक करते थे, करेक्शन करते थे, और कुछ गलत हुआ तो वही बच्चों को समझाते थे. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸು ಪಾಠ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋಗಿ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು, ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು, ಅವರೇ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು, ಮತ್ತು ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಅವರೇ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. वो भी यहाँ जो बल्कि बच्चे एक विशेष भवन में जाते थे. यहाँ अध्यापक बच्चों के घर नहीं आते हैं. यहाँ मिशनी अध्यापक हर एक घर में है. ये जो आगे के पीढ़ी के ज़माने में ಅಂದರೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಮಿಷಿನ್ ಅಧ್ಯಾಪಕ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಮಿಷಿನನ್ನೇ ಅಧ್ಯಾಪಕರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಹೌದಾ? ಲೇಕಿನ್ ये जो दादाजी के समय में, यानी यहाँ इस पीढ़ी में हम जो यह जो चल रही है अब इस ज़माने में, यहाँ हम क्या करते हैं? यहाँ वो बोल रहा है रोहित, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ಆ ಟೈಮಲ್ಲಿ हर एक घर में मिशनी अध्यापक नहीं रहते थे, अध्यापक नहीं जाते थे बच्चों को पढ़ाने के लिए. यहाँ बच्चे एक बड़ा भवन में, इसका नाम क्या है? स्कूल. बड़ा भवन ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಭವನ, ಅಂದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ಲೇಸು. ಭವನ ಅಂದರೆ ಬಿಲ್ಡಿಂಗು, ಅಂತಹ ಒಂದು ಕಟ್ಟಡ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? अंत ಒಂದು जो बड़ा भवन में यहाँ कौन आते हैं? बच्चे ही आते हैं, बच्चे ही जाते हैं स्कूल को. इस भवन को क्या कहते हैं? स्कूल कहते हैं. इस भवन को बच्चे ही जाते हैं और टीचर्स को भी इसी भवन को आना पड़ता है. वही आकर टीचर्स आमने सामने से बच्चों को पढ़ाते हैं ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾನೆ? ರೋಹಿತ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಅಂದರೆ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಜ್ಜ ಹೇಳ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಾಯಿದ್ರು, ಎಲ್ಲರ ಮನೇಲಿನೂ ಅಧ್ಯಾಪಕರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಮಿಷಿನ್ ಅಧ್ಯಾಪಕರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ. ಮಕ್ಕಳೇ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಾಯಿದ್ರು, ಟೀಚರ್ಸು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ದೊಡ್ಡದೊಂದು ಕಟ್ಟಡ, ಆ ಕಟ್ಟಡದ ಹೆಸರೇನು? ಸ್ಕೂಲ್. ಅಲ್ಲಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಬರಬೇಕು, ಟೀಚರ್ಸು ಬರಬೇಕು, ಎದುರುಗಡೆಯೇ ಟೀಚರ್ಸು ಮಕ್ಕಳು ಎದುರುಗಡೆಗೇ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ರೋಹಿತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. और कुम्मी का अगला प्रश्न था, तो क्या सब बच्चे एक समय में एक जैसी ही चीज़ें सीखते थे? कुम्मी का अगला प्रश्न, ಅಂದರೆ कुम्मी क्या पूछती है? अगला प्रश्न पूछती है, नेक्स्ट क्वेश्चन पूछती है. क्या पूछती है कि जो क्या सभी बच्चे एक ही विषय के बारे में एक ही समय में सीखते थे क्या ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಯಾರು ಕೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ? चीज़ें सीखते थे. ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲಿ? सब बच्चे एक समय में एक जैसे चीज़ें सीखते थे क्या? ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಒಂದೇ ಟೈಮಲ್ಲಿ, सभी बच्चे एक ही जो समय में एक ही चीज़ के विषय के बारे में, एक ही चीज़ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ವಸ್ತುವಿನ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ. ಈಗ ಮ್ಯಾಥ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮ್ಯಾಥ್ಸಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಒಂದೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು
ಒಂದೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಕಲಿತಾ ಇದ್ರಾ? ಅದು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿತ್ತಾ ಇವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ? ಕುಮ್ಮಿ ಕೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. ಹಾಂ, ಏಕ್ ಆಯು ಕೆ ಬಚ್ಚೆ ಏಕ್ ಸಾತ್ बैठते थे. एक आयु के, हाँ हौದು, एक आयु के बच्चे यानी एक उम्र के, एक जो एज के बच्चे एक जो कक्षा में बैठते थे. ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ कैसे जो फर्स्ट स्टैंडर्ड के बच्चे एक कक्षा में बैठते हैं, सेकेंड स्टैंडर्ड के बच्चे एक कक्षा में बैठते हैं, आपको फिफ्थ स्टैंडर्ड के बच्चे हैं, आपको भी एक कक्षा में बिठाई जाती है. ಹೌದಾ? ನಿಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಸೆಕ್ಷನ್ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ತುಂಬ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಸೆಕ್ಷನ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ABC ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆ ಥರ ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿ ಒಂದೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಒಂದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟನ್ನು ಹೇಳಿಸ್ತಾರೆ, ಕಲಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. बिठाते थे, लेकिन माँ कहती है कि मिशनी अध्यापक हर बच्चे की समझ के अनुसार पढ़ता है. फिर पुराने ज़माने में यह कैसे संभव होता था? लेकिन माँ कहती है कि मिशनी अध्यापक हर बच्चे के समझ के अनुसार. यहाँ कुम्मी के माँ बोलते हैं कि जो मिशनी अध्यापक है, यानी जो मिशन जो अध्यापक है ಅಂದರೆ ಮಿಷಿನ್ ಏನಿದೆ, ये क्या करती है, हर एक जो उम्र के जो बच्चों के उनके ही समझ में ही पढ़ाते हैं. ಅಂದರೆ ಅವರವರ ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆ ಮಟ್ಟಿಗೆ ಏನೇನಿದೆ ಅಷ್ಟನ್ನು ಮಾತ್ರ ಕಲಿಸುತ್ತೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರೋರು, ಇವಾಗ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ಅವ್ರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೋಗುತ್ತೆ, ಈಗ ನೀವು ಫಿಫ್ತ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡು, ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡನ್ನೇ ತೊಗೊಳ್ಳೋಣ, ಅವ್ರ ತಲೆಗೆ ಏನು ಹೋಗುತ್ತೆ, जो फर्स्ट स्टैंडर्ड के बच्चों को क्या होती है, उनको ABCD सिखाना पड़ता है, नंबर्स 1 2 3 4 से उन्हें सिखाना पड़ता है और बेसिक सिखाना पड़ता है. उन्हें जो कॉलेज के या फिफ्थ स्टैंडर्ड के बुक्स को या सिक्स स्टैंडर्ड के जो लेसन्स को हम जाकर दिए तो वो पढ़ते हैं क्या, उन्हें समझ में आते हैं क्या? नहीं आती है. ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಮಿಷಿನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಅವರವರ ತಿಳುವಳಿಕೆ ಮಟ್ಟಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಏನು ಕಲಿಸ್ಬೇಕೋ ಅಷ್ಟನ್ನು ಮಾತ್ರ ಕಲಿಸುತ್ತೆ ಮಿಷಿನ್ನು. ಅದಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಏನೇನು ಕಲಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಮ್ಮ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕುಮ್ಮಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡೋಣ ಇಲ್ಲಿ. ऐसे ही जो पुराने ज़माने में संभव था, पुराने ज़माने में ऐसे ही होती थी क्या, ಇದೇ ಥರನೇ ಆಗ್ತಾ ಇತ್ತಾ, ಅವ್ರವ್ರ ತಿಳುವಳಿಕೆ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಓದಿಸ್ತಾ ಇದ್ರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. तब वे लोग इस प्रकार नहीं करते थे, रहने दो, तुम्हारी इच्छा नहीं है तो मैं वह पुस्तक तुम्हें नहीं दूंगा. देखिए ये जो कैसे संभव होता ಇದೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಪಾಸಿಬಲ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರವ್ರ ಬುದ್ಧಿಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಓದಿಸೋದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು? ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಓದಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅದು ಹೇಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾಳೆ. तब वे लोग इस प्रकार नहीं करते थे, ये पुराने ज़माने के लोग ऐसे जो समस्या आने पर क्या करते हैं, ऐसे वो पढ़ाई नहीं करते थे, यहाँ कराते थे ಅಂದರೆ ಪಡಾತೆ थे नहीं, ಆ ಥರ ಓದಿಸ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅವರು. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಎಷ್ಟು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ಬೇಕೋ, ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಎಷ್ಟು ನಾವು ಎಜುಕೇಟ್ ಮಾಡಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಎಜುಕೇಟನ್ನು ಮಾಡೋದು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಆ ಥರ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಬಿಡು, ನಿನಗದು ಪುಸ್ತಕ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನನಗೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? ಕುಮ್ಮಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ತುಮೇ ನಹಿ ದೂಂಗಾ, ನಾನು ನಿನಗೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಕುಮ್ಮಿ झट बोली, यहाँ जो रोहित बोल रहा है, ರೋಹಿತ್ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ ಅಂದರೆ ಅವನೇನು ಹೇಳ್ತಾನೆ, ರೋಹಿತ್ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನಗಿದು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಬುಕ್ ನನಗೆ ಕೊಡು, ನಾನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ರೋಹಿತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. कुमी झट बोली, नहीं नहीं, मैं उसे पढ़ना चाहूँगी कि तब स्कूल कैसे होते थे, कितनी अजीब अजीब बातें जानने को मिलेंगी. देखिए कुम्मी झट से बोली ಅಂದರೆ ಪಟ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾಳೆ. ಇಲ್ಲ ರೋಹಿತ್ ಬುಕ್ ಇಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ನೀನು ಇಷ್ಟೊಂದು ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಿದ್ಯಾ ಅಂದರೆ ನಿನಗೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ, तुम्हें इस पर भरोसा नहीं आ रही है कि तुम बिलीव नहीं कर रही हो, इसलिए इस बुक को मुझे दे दो, मैं वापस लेती हूँ, मुझे दे दो, मैं इस बुक को रख देता हूँ. ऐसा कौन बोल रहा है? यह रोहित बोलता है. फिर कुम्मी क्या बोलती है? नहीं नहीं, झट से ಅಂದರೆ ಪಟ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು नहीं नहीं, इस बुक को मैं रखती हूँ, मैं तुम्हें नहीं
देती हूँ। और इस बुक में जो स्कूल के बारे में क्या क्या लिखे हैं और क्या क्या लिखे हैं इसके बारे में आगे मैं पढ़ना चाहती हूँ, इसलिए इस बुक को मैं नहीं देती हूँ तुम्हें, ऐसा यहाँ कुम्मी बोलती है। और ಅಜೀಬ್ ಅಜೀಬ್ ಬಾತೆ जानने को मिलेंगी। ಅಜೀಬ್ ಅಜೀಬ್ ಅಂದರೆ ಹೇಳಿದರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಿರುವಂತಹ ವಿಷಯಗಳು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಸಿಗ್ಬೋದು, ಓದೋದಕ್ಕೆ ಸಿಗ್ಬೋದು, ನಾನು ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ। इतने में अंदर से माँ की आवाज़ सुनकर कुम्मी बोली, लगता है सबक का समय हो गया है। देखिए इतने में जो कुम्मी की माँ अंदर से बुलाते हैं कुम्मी को, कुम्मी जैसा नाम पुकार कर बुलाते हैं। और जो कुम्मी क्या बोलती है रोहित को, लगता है जो सबक का समय आ गई है। देखिए और सबक का मतलब क्या है, मैं पहले ही आपको बोली, जो पाठ ಅಂದರೆ ಪಾಠ ಕೇಳೋ ಸಮಯ, ಪढ़ने की समय, जो पढ़ने की समय आ गई है। ಮಿಷನ್ ನಾನೇನು ಹೇಳಿದೆ, ಮಿಷಿನ್ಗೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ। वो समय आने पर क्या विषय है, इस समय को क्या विषय है, यहाँ मिशन ही हमें जागृत करती है, बताती है। ಅಂದರೆ ಇವಾಗ ನೋಡಿರಿ, ಒಂದು ಹಾರ ಆದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬೆಲ್ ಆಗುತ್ತೆ, ಒಂದು ಹಾರ ಆದ ತಕ್ಷಣ ಒಂದು ಕ್ಲಾಸ್ ಮುಗುತ್ತೆ, ಅಥವಾ 45 ಮಿನಿಟ್ಸ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಒಂದು ಕ್ಲಾಸ್ ಮುಗಿಯುತ್ತೆ ನಿಮಗೆ। ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟು, ಹಿಂದಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟು 45 ಮಿನಿಟ್ಸ್ ಇದೆ, ಮುಗಿಯುತ್ತೆ। ಆದ ತಕ್ಷಣ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ನಿಮಗೆ, ಬೆಲ್ ಆಗುತ್ತೆ ತಾನೇ ನಿಮಗೆ। ಅದು ಹೇಗೆ, 1 ಬೆಲ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ 1 ಟೈಮ್ ರಿಂಗ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಫಸ್ಟ್ ಬೆಲ್, 2 ಟೈಮ್ ರಿಂಗ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಸೆಕೆಂಡ್ ಬೆಲ್, ಆ ಥರ ಕೆಲವೊಂದು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಾ। ಅಥವಾ 3rd ಬೆಲ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಥರ್ಡು, ಆಫ್ಟರ್ನೂನಿಗೆ ಲಾಂಗ್ ಬೆಲ್ ಆಗುತ್ತೆ। ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಮಿಷಿನ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮಿಷಿನಿಗೂ ಸಹಿತ ಕೆಲವೊಂದು ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಟೆಕ್ನಾಲಜಿನ, ಅದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಈ ಟೈಮಿಗೇ ಈ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಸ್ ಇದೆ ನಿಮಗೆ ಅಂತ ಅದೇ ಕರೆಯುತ್ತಂತೆ ಮಿಷಿನ್, ಅಲರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತಂತೆ, ರಿಂಗ್ ಮಾಡಿ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಅಲರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ। ಆ ರೀತಿ ಸಹಿತ ಟೆಕ್ನಾಲಜಿನ ಅದರಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಅದೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಓದೋದಕ್ಕೆ ಟೈಮ್ ಆಯಿತು ಎದ್ದು ಬರ್ರಿ ಅಂತ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರಿತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಮಿಷಿನ್। ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ತಾಯಿ, ಅವ್ರ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ, उन्हें बुला रहे हैं उनके जो पेरेंट्स, जो पढ़ने का टाइम हो गई है, मशीन तुम्हें बुला रही है, ऐसा यहाँ जो कुम्मी के माँ बुलाते हैं। और जो रोहित भी उठा और अपने घर की ओर चला गया। कुम्मी अपने घर की ओर चली गई। अंदर मशीन आगे का सबक देने को तैयार थी। मशीन से आवाज़ आनी आरंभ हो गई, आज सबसे पहले तुम्हें गणित सीखना है, कल का होमवर्क छेद में डालो। देखे रोहित भी उठा और अपने घर चली। यहाँ रोहित भी, जो कुम्मी के माँ बुलाने के बाद जो कुम्मी क्या बोलती है, सबक सीखने का जो समय हो गई है, यानी पाठ पढ़ने का समय हो गई है, मुझे मशीन के सामने, यानी मशीनी अध्यापक मुझे बुला रही है, ऐसा जो बोलकर कुम्मी वहाँ से जाती है। और ये जो रोहित भी वहाँ से निकलता है, अपने घर जाता है। और कुम्मी के जो मशीनी अध्यापक है क्या बोलता है, जो मशीनी अध्यापक यानी मशीन के जो पर्दे के ऊपर कुछ लेटर्स आने लगती हैं, वर्ड्स आने लगते हैं, शब्द। और मशीन आगे सबक देने को तैयार थी, यानी यहाँ आगे के जो पाठ को पढ़ाने के लिए मशीन तैयार हो गई थी। और जो मशीन से आवाज़ आनी आरंभ हो गई। मशीन से क्या क्या आवाज़ आनी शुरू हो गई थी, यहाँ जो आज सबसे पहले तुम्हें गणित सीखना है। देखिए तुम्हें फर्स्ट सब्जेक्ट तुम्हें क्या सीखना है, गणित, मैथ्स सीखना है तुम्हें। यहाँ क्या कौन बोल रहे हैं, यहाँ मशीन बोल रही है, तुम्हें पहले जो गणित को सीखना है। और कल का होमवर्क छेद में डालो। और जो कल का होमवर्क ಅಂದರೆ ಎಸ್ಟರ್ಡೇಸ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಏನಿದೆ उसको क्या करना चाहिए, छेद में डालो, ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ಹಾಕೋ ನಂದರಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಅದೇ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ನಿನ್ನೆ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಹಾಕಬೇಕು, ನಿನ್ನೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇನ್ನೂ ಮಾಡಿಲ್ಲ ನೀನು ಅನ್ನೋದನ್ನು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿರಿ। ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡದೇ ಇದ್ರೂ ಹೇಳುತ್ತೆ, ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿ ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಏನು ತಪ್ಪಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸಹಿತ ಮತ್ತೆ ತಿಳಿಸಿ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ। देखिए ऐसे जो मशीन के समय आ गई तो क्या होती हैं, बच्चे खेलना कूदना सब भूल जाते हैं, उनके जो माइंड सिर्फ पढ़ने के ओर होती है, मनोरंजन नहीं मिलती है बच्चों के मन को। ಹೌದಾ, ಅಂದರೆ ನಮಗೆ ಆರೋಗ್ಯ ಇರಬೇಕು ಅಂದರೆ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕು,
ಓದೋದು ಬರೆಯೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಆಟಾಡೋದ್ರಲ್ಲೂ ಇರಬೇಕು, ಹೌದಾ? बरी ನಾವು कंप्यूटर ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ವಿ, टीवी ಮುಂದೆ हम सिर्फ जो टीवी के सामने बैठते हैं तो या कंप्यूटर्स के सामने बैठते हैं तो मोबाइल को हाथ में पकड़ के बैठ जाए तो हमारे जो सिर क्या हो जाती है, ख़राब हो जाती है, हम मेंटली डल हो जाते हैं, है ना? इसलिए हमें क्या करना चाहिए, बाहर भी खेलना चाहिए, पढ़ना लिखना भी चाहिए। सिर्फ टीवी के सामने, सिर्फ मोबाइल के सामने हमें बैठकर नहीं देखना चाहिए। ये तो हमें जो हमारे जो आयु को कम करने वाले चीज़ें हैं, ये सभी समझ में आए ना? हमारे जो नॉलेज को भी कम करते हैं और हमारे आयु को भी कम करते हैं, स्वास्थ्य को भी क्या करते हैं, अपसेट ಮಾಡುತ್ತೆ, ಹೆಲ್ತನ್ನು ಅಪ್ಸೆಟ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಇದು ಖರಾಬ್ ಕರ್ ದೇತೆ ಹೇ, ಹೌದಾ? ನಾವು ಬರೀ ಮಿಷಿನ್ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಟಿ ವಿ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ವಿ, ಅದ್ರ ರೇಡಿಯೇಷನ್ಸ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ, ತಲೆಗೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಎಫೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೇ? ಅದು ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ, ಆದರೂ ನಮಗೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಅದು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯನೂ ಹಾಳು ಮಾಡುತ್ತೆ, ನಮ್ಮ ನಾಲೆಡ್ಜನ್ನು ಕೆಡಿಸುತ್ತೆ. ನಾವು ಹೊರಗಡೆ ಎಷ್ಟು ಕಲಿತೀವೋ ಅಷ್ಟು ನಾವು ಬುಕ್ ಒಳಗಡೆಗೂ ಕಲಿಯೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಈ ರೀತಿ जो ಮಿಷಿನಿಂದ ನಾವೇನು ಕಲಿತೀವಿ ಅದರಲ್ಲೂ ಸಹಿತ ಎಲ್ಲ ತಿಳುವಳಿಕೆಗಳು ನಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. और कुमी ने वैसा ही किया, वह सोच रही थी कि कितने अच्छे होते होंगे वे पुराने स्कूल, जहाँ एक ही आयु के सारे बच्चे हंसते खेलते कूदते स्कूल जाते होंगे और पढ़ाने वाले पुरुष और स्त्रियाँ होते होंगे। इतने में मशीन से स्वर आना आरंभ हो गया था और पर्दे पर चलते हुए अक्षर एवं अंक आने शुरू हो गए थे। देखिए, कुमी ने वैसा ही किया, कुमी ने वैसा ही किया, यानी जो मशीन अध्यापक क्या क्या इंस्ट्रक्शंस यहाँ दे रही है, जो क्या क्या बता रही है करने के लिए, वैसा ही कुमी करती जाती है। और जो वह सोच रही थी वो भी मन ही मन क्या सोचने शुरू करती है कि हमें भी जो पुराने ज़माने में कैसे स्कूल थे वैसे ही स्कूल होना चाहिए था। और जो हम भी जो हर एक उम्र के जो बच्चे यहाँ एक साथ बैठकर पढ़ाई लिखाई करते थे एक ही कक्षा में, वो भी जो स्त्रियाँ पुरुष यानी टीचर्स आमने सामने से उन्हें जो टीच करते थे, पढ़ाते थे, सिखाते थे, और ये जो सब जो मित्रों के साथ साथियों के साथ मिलजुल कर पढ़ाई करना, लिखना, खेल कूदना, ये सभी में क्या आती है, बहुत खुशी आती है बच्चों को, है ना? हम अकेले जो खेलने के लिए बैठे तो हमें मज़ा आती है क्या? नहीं। और पढ़ने लिखने में भी हम अकेले ही है तो हमें मज़ा नहीं आती है। ಅಂದರೆ ನಾವು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಂಪಿಟೇಟರ್ಸ್ ಇರಬೇಕು ಜೊತೆಗೆ, ಹೌದು ತಾನೇ? ನಾನು ಅವ್ರಿಗಿಂತ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು, ನಾನು ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಬೇಕು, ಬೆನ್ನಿಗೆ ಶಾಬಾಷ್ ಅಂತ ಹೇಳೋರು ಇರಬೇಕು, ಹೌದು ತಾನೇ? ನಮ್ಮ ಚೇರಪ್ ಮಾಡೋರು ಇರಬೇಕು. ಇದೆಲ್ಲ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡೋದು, ಸ್ಪೋರ್ಟ್ಸಲ್ಲೂ ಸಹಿತ ನಾನು ಅವ್ರಿಗಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತೀನಿ, ಓಡ್ತೀನಿ, ಅವ್ರಿಗಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋದೊಂದು ಬರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಓದ್ಕೊತ ಬರ್ಕೊತ ಇರೋದ್ರ ಖುಷಿನೇ ಬೇರೆ, ಅದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಫೀಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ಆ ರೀತಿ ಇದ್ದರೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಇರ್ತಿತ್ತಲ್ಲ. ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಪಾಠ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ನಾವು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪಾಠ ಕೇಳ್ಬೋದು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳಿಗೂ ಸಹಿತ ಫೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಕುಮ್ಮಿಗಿಲಿ. ऐसे जो ज़माने में जो ऐसे जो दिन में क्या कैसे जो स्कूल रहती थी ऐसे ही जो स्कूल हमें भी रहना चाहिए थी, हम भी ऐसे ही स्कूल जाना चाहिए, ऐसे जो इनके मन में भी आशा आती है, इच्छा आती है। इतने में जो मशीन की स्वर आना आरंभ हो गया था कि पर्दे पर चलते हुए अक्षर एवं अंक आने शुरू हो गए थे। यहाँ पाठ शुरू हो गई मशीनी अध्यापक की। ऐसे सोचने के समय क्या होती है, यहाँ जो मशीन के जो ऊपर के जो पर्दे हैं, पर्दे के ऊपर क्या आने शुरू हो गई, यहाँ कुछ जो अक्षर आने शुरू हो गई, मूव होने ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಚಲನೆ के लिए शुरू हो गई ಅಂದರೆ ಅವು ಸ್ಥಿರವಾಗಿರಲ್ಲ, ಮಿಷಿನ್ ಮೇಲೆ ಹಂಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಕ್ಷರಗಳು, ಹೌದು ತಾನೆ? ವರ್ಡ್ಸ್ಗಳು ಹಾಗೆ ನಂಬರ್ಸ್ಗಳು ಏನಾಗುತ್ತೆ, ಮ್ಯಾಕ್ಸ್ ಅಲ್ವಾ ಇಲ್ಲಿ ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದು ಮಿಷಿನು, ಆ ಮ್ಯಾಕ್ಸಿಗೆ ರಿಲೇಟೆಡ್ ಏನಾಗುತ್ತೆ, जो उनके जो अंक यानी नंबर्स
जो पर्दे के ऊपर आने लगी और यहाँ जो अक्षर जो शुरू हो गए थे। ये जो पाठ पढ़ाना मिशीनी अध्यापक पाठ पढ़ाना शुरू कर दिए थे। और कुम्मी सोच रही थी कि तब स्कूल जाने में कितना आनंद होता था, कितने खुश रहते होंगे सारे बच्चे। यहाँ कुम्मी क्या है, यहाँ पाठ के और उसकी जो ध्यान नहीं है, इसकी पूरा ध्यान सोच कहाँ है कि ये जो डायरी पर है। डायरी में जो क्या लिखे है कि जो उस समय के जो पुराने ज़माने में जो बच्चे जो कितने खुश होते हैं, कितने खुश हुए होंगे, क्योंकि जो सारे बच्चे एक साथ मिलकर पढ़ाई करते हैं, एक साथ मिलकर जो खेलते हैं कूदते हैं और जो एक साथ मिलकर स्कूल को जाते हैं, इन सभी विषयों में उन्हें जो कितने खुशी आती है। हमें भी वैसा ही रहना चाहिए। ಅಂದರೆ ಅವಳ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತಲ್ಲ ಆವಾಗಿನ ಸ್ಕೂಲ್ಗಳು, ಅದೇ ಥರ ನಮಗೂ ಸ್ಕೂಲ್ಗಳು ಬರಬೇಕು, ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿರ್ಬೋದು. ಇದೆಲ್ಲ ಮಿಷಿನಿಂದು ಬೋರ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ನಮಗೆ ಕೇಳಿ ಅಂತ ಇವಳಿಗೂ ಸಹಿತ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಆಸೆ ಬರುತ್ತೆ, ಚಿಂತೆ ಮೂಡುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ये जो पाठ क्या है, जो आगे के जो पीढ़ी कैसे जो पढ़ाई करते होंगे, इसके बारे में जो एक कल्पना करते हुए लिखे हुए एक जो विज्ञान कथा है. ಅಂದರೆ ನಾವು ಸೈನ್ಸಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟು ಫಾರ್ವರ್ಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹೌದಲ್ವಾ? ಇವಾಗಲೇ ಇಷ್ಟು ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಇದೆ ಅಂದರೆ ಈಗ 125-135 ವರ್ಷಗಳ ನಂತರದ ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟು ಫಾರ್ವರ್ಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಮನೆಯಲ್ಲೂ ಮಿಷಿನ್ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ ಇಲ್ಲಿ. ಆ ಮಿಷಿನ್ನೇ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ನೀನು ಈ ಟೈಮ್ಗೆ ನಿನಗೆ ಈ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆ, ನೀನು ನನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೋಬೇಕು, ನೀನು ಇಷ್ಟು ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಈ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇವಾಗಲೇ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಬೇಕು ಈ ಟೈಮಲ್ಲೇ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಮಿಷಿನ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ಗಳ ಬದಲಿ ಮಿಷಿನ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಹೌದಾ? ಆ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಖುಷಿ ಅನಿಸುತ್ತಾ ನಮಗೆ? ಇಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಸಹಿತ ತುಂಬ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಹೊರಗಡೆ ಏನು ಆಡ್ಕೊತ 4 ಜನರ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆತು ಏನು ಪಾಠ ಕಲಿತೀವಿ, 4 ಜನರ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆತು ಹೇಗೆ ನಾವು ಆಟ ಆಡ್ತೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ಸಿಗೋವಂಥ ಖುಷಿ ಈ ರೀತಿ ಒಬ್ಬರೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಹೌದು ತಾನೇ? इसी के बारे में आपको यहाँ दिए है, एक इमेजिन स्टोरी है, इमेजिन साइंस स्टोरी है. अर्थ आಯ್ತಾ? थैंक यू चिल्ड्रन.